ಜನಕಲ್ಯಾಣ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಬಡ್ಡಿ ರಹಿತ ಕೃಷಿ ಸಾಲ ವಿತರಣಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯ ವಿತರಿಸಲಾಯಿತು. ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ ನೆರವಾಗುವ ಇಂಥ ಯೋಜನೆಗಳು ರೈತರಿಗೆ ತಲುಪುತ್ತಿರುವುದು ಸಂತಸದ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ. करण्यासाठी हातभार लावावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि ह्याच्या पुढच्या भावी काळामध्ये तुम्हाला सुयश ಈ ಸೌಲಭ್ಯಗಳು ರೈತರ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಬದಲಾವಣೆ ತರಲಿ ಹಾಗೂ ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರ ಮತ್ತಷ್ಟು ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿ ಬೆಳೆಯಲಿ ಎಂದು ಆಶಿಸಲಾಯಿತು. आमचे मोगरे यांना आणि उपस्थित जे DCC बँकचे अधिकारी, आंबेवाडी, रोजगार आणि बंधूंचे सर्व माझे बंधू आणि खास करून आमचा अंगणवाडी कार्यकर्ते पण आहे, टीचर पण आहे, आशा कार्यकर्ते सर्व अंगणवाडी आशा म्हणून माझा मैत्रिणी म्हणून मी तुम्हाला आज DCC बैंक तर्फे बिन व्याजचा कर्ज हे जो 50 लाखचा वितरण हे कार्यक्रम आहे. अशोक अण्णांनी म्हटले 50 लाख 3 कामासाठी. काय म्हटले तर भरपूर शेतकरी आहे, शेतीच आमचं जीवन. या शेतकऱ्यांसाठी भरपूर यांनी प्रयत्न केले होते. पूर्वी पण 10 वर्ष भरपूर प्रयत्न केले होते. त्यावेळी डायरेक्टर दुसरा होता. त्या डायरेक्टर आमचा मनोर, रोजगार आणि आंबेवाडीला शेतकरी म्हणून पद दिलं. परंतु आज चंद्राज घाटीवरील प्रयत्न करून SL चौबे अण्णांचा प्रयत्न करून आज 50 लाख इकडे सँक्शन झालेला आहे. परंतु 50 लाख जो निधी आहे फार कमी, 3 लाख आणि फक्त 50 लाख. काय होणार 50 लाख? आम्हाला कमीत कमी 2 कोटी पाहिजे हो. मला विश्वास आहे की नक्की 2 कोटीचा पद येणारा काळामध्ये. आता सुरुवात आहे, 50 लाख आता सुरुवात आहे. ज्यावेळी आमचं सोसायटी सुरू झाले त्यापासून आजपर्यंत आम्हाला मिळालं, परंतु ही सुरुवात आहे. परंतु येणारं वर्ष 100% 2 कोटीचा निधी आम्हाला जसं चंद्राज, मला चंद्राजला पण अभिनंदन करायचं आहे. त्यांनी कोशिश करून मराठी भाषण केलं. काय म्हटलं तर माझं शिक्षण कन्नडामध्ये, यांचं शिक्षण इंग्लिशमध्ये. परंतु लोकांबरोबर मिळून मिसळून राहायचं, तुमचं अडचणी काय आहे जाणून घ्यायचं म्हणून आम्ही मराठी. तुमच्यावरती जो प्रेम आहे ते खायचं आहे तर तुमचं हावभाव, संस्कृती सगळं आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. तो मी खास करून माझ्या भाऊला पण आज शुभेच्छा देतो. बद्दल युवराजांना सदैव मला सांगणं आहे. रताळी यांचं बेळगावी ग्रामीण क्षेत्रामध्ये लय शेतकरी मनोरंजना रताळीचं काम येतं, पीक येतं आणि रताळीचं एक फॅक्टरी काढूया म्हणून सतत या एक वेळी आम्ही बेळगुंदीमध्ये शर्यत होतो. त्यावेळी पण भरपूर आमचं शेतकरी तिकडे उपस्थित होते. त्यावेळी पण हे विषय काढल्यानंतर मी तिकडं भाषणमध्ये सांगितले मला 5 एकर जमीन द्या, पैसा मी घालतो फॅक्टरी. आता या जमीनचा भाव म्हटलं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे. गुंठेचा भाव तुम्ही सांगता, समजून घ्या की माझा पण प्रॉब्लेम भाड्यामध्ये द्या. म्हणजे गुंठेचा भाव घेतो 5-10 कोटी फंड घालून फॅक्टरी उभं करायचं म्हटलं तर एकदम आम्हाला पण एक्सपिरियन्स अनुभव नाही ना. रताळीचं काय करायचं आहे, काय करतात, कुठं वापरतात ते काही पण आम्हाला कल्पना नाही. फक्त आणि फक्त आमचं
ग्रामीण शेतकऱ्यांसाठी आम्ही पैसा घालायला तयार आहे. 5 एकर जमीन महिन्याला या वर्षाला ती भाड्यातून मला एक 5 एकर काय म्हणजे तर सिटीचं जवळ पाहिजे. असं नाही की मी बोजगाचा तिकडं घेऊन काय करायचं. शेतकरी तिकडं येऊन रताळी खायला पाहिजे आम्हाला फॅक्टरी. तर कुणीतरी समोर या. असं नाही की मला फ्री द्या म्हणून नाही. तुम्ही म्हणजे कुणाचा आहे तर तुम्हाला बेळगाव सिटीचा जवळ म्हणूनचा म्हणते रावेवाडीचा म्हणते तर मला जवळ येतात. तिकडे 5 एकर जमीन लीज मध्ये द्या या भाड्यामध्ये द्या. आम्ही पैसा घालून फॅक्टरी करायला आम्ही तयार आहे. जेव्हा आहे तुमच्याकडे जमीन सिरियस आहे. आम्हाला सांगून लय वेळ झाला. आणि आता 24 मध्ये व्हॉट्सअप वरती आहे काय करायचं त्यांच्या लोकांना काय करायचं. काम करणारे आम्ही, पैसा आणणारे आम्ही, लोकांचा बरोबर मिळून मिसळून विद्यार्थी असो, शेतकरी असो, ज्येष्ठ असो, महिला असो, सर्वात बाबत एक एक बारीक चीज समजून घेऊन ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही. आणि हे घरी बसतो व्हॉट्सअप. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಚಂದ್ರಾಜ್ ಹಟ್ಟಿಹೊಳಿ, ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್, ಸಹಕಾರ ಸಂಘದ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರು ಹಾಗೂ ಪ್ರಮುಖರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಇಂಥ ಇನ್ನೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಫಾಲೋ ಮಾಡಿ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಏನುಗ್ರಾಮ್ಗೆ.